प्रेम सांगायचंच होतं. स्वप्नालीची आपुलकीने सांगितलेली गोष्ट. मी स्वप्नाली. ही माझी गोष्ट आहे. माझ्या आयुष्यातल्या त्या एका चेहऱ्याची, ज्याचं नाव घेतलं तरी अजूनही माझं हृदय वेगळ्याच लयीत वाजायला लागतं. कॉलेज सुरू झालं तेव्हा माझं मन एका नव्या जगात पाऊल ठेवत होतं. आधी मी खूप गप्प राहणारी, थोडीशी बुजरी, पण त्याच दिवशी तो भेटला, सौरभ. पहिल्या दिवशी तो एका पुस्तकाच्या शोधात माझ्या शेजारी आला. काही क्षण, काही शब्द आणि एक हसू, तिथून आमचं ओळख सुरू झालं. हळूहळू ती ओळख मैत्रीत बदलली. तो खूप साधा होता, पण बोलण्यात एक प्रकारची जादू होती. त्याचं बोलणं, त्याचं विचार आणि त्याचं माझ्याकडे बघणं सगळंच वेगळं वाटायचं. एक दिवस त्याचं फोन कॉल आलं. स्वप्नाली, तू मला खरी वाटतेस. तूच ती आहेस असं वाटायला लागले. माझं हृदय जोरात धडधडायला लागलं. मला खरंच विश्वास बसला नाही की तू हे बोलतोय. मी गोंधळलेले होते. खूप दिवस मनात असलेलं प्रेम तोच सांगतोय. मी विचारलं, हे तू खरंच म्हणतोयस का? तो म्हणाला, हो. आणि खूप उशीर झाला हे सांगायला, पण मला तू आवडतेस खरंच. त्या क्षणी माझ्या डोळ्यातून अश्रू आले. हे अश्रू दुःखाचे नव्हते, हे तर त्या प्रेमाच्या साक्षीदार होते, जे इतकी वर्ष माझ्या हृदयात दडलेलं होतं. मी हसून फक्त एवढंच म्हणाले, माझं प्रेम कधीच तुझ्या बोलण्याची वाट बघत होतं, सौरभ. आमचं प्रेम त्या दिवशी पूर्णत्वाला गेलं. आज आम्ही दोघंही एकत्र आहोत. सकाळच्या चहात, संध्याकाळच्या भटकंतीत आणि प्रत्येक स्वप्नात तो आहे आणि मीही. प्रेमाला वेळ लागतो, पण ते खरं असेल तर ते परत येतंच. प्रेम सांगायचंच होतं आणि शेवटी सांगितलं.